ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या 7.5चे 3 प्रकार आहेत। पहिला लग्नाशी संबंधित आहे, दुसरा चंद्र लग्न किंवा राशीशी संबंधित आहे आणि तिसरा सूर्य लग्नाशी संबंधित आहे। उत्तर भारतात चंद्रावरून शनीची 7.5 काढण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। यानुसार शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून परागमन करतात तेव्हा ती 7.5 मानली जाते। त्याचा प्रभाव 30 महिन्यापूर्वीपासून ते 30 महिन्यापर्यंत आपल्या राशीत प्रवेश केल्यानंतर जाणवतो। 7.5च्या वेळी शनी एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूतकाळातील कर्माचा हिशोब घेतो। ज्याप्रमाणे घराची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीला काही काळानंतर हिशोब मागितला जातो आणि चूक केल्याबद्दल त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा मिळते, असेच काहीसे 7.5च्या काळात घडते। मंडळी, 7.5मुळे केवळ दुःख किंवा त्रासच होतो असे नाही, तर या काळात फक्त कर्माचे फळ मिळत असते। ज्यांनी भूतकाळात सत्कर्म केले आहे, लोकांची मदत केली आहे, कुणाचेच वाईट केलेले नसेल, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ असतो। राजा विक्रमादित्य, राजा नल, राजा हरिश्चंद्र अशी शनीच्या 7.5ची अनेक उदाहरणे आहेत। 7.5 30 वर्षातून एकदा प्रत्येक माणसावर नक्कीच येते। धनु, मीन, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर ती त्रास कमी होतो, पण 4थ्या, 6व्या, 8व्या, 12व्या राशीत असेल तर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास होतो। मात्र हे सर्वस्वी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असते। 7.5मध्ये चुकूनही नीलम हा रत्न धारण करू नये, अन्यथा लाभाऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते। कोणतेही नवीन काम, नवीन उद्योग 7.5 वर्षात करणे टाळावे। कोणतेही काम करण्यापूर्वी जाणकार ज्योतिषाकडून माहिती घ्यावी। असे देखील आढळून आले आहे की जेव्हा जेव्हा शनी चतुर्थ, 6व्या, 8व्या आणि 12व्या घरात प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या मूळ संपत्तीचा नाश होतो। म्हणूनच शनीच्या या मुहूर्ताचा अगोदरच विचार करावा, जेणेकरून धनाचे रक्षण करता येईल। ज्योतिषांच्या मते प्रत्येक व्यक्तीने जप, तपश्चर्या जे काही नियम सांगितले आहेत ते 7.5 सुरू होण्यापूर्वी करावे। शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी रावणाने आपल्या बंदिवासात पाय बांधून आपले डोके खाली ठेवले होते, जेणेकरून शनिदेवाची वक्रदृष्टी रावणावर पडू नये। आजही जाणून बुजून किंवा नकळत रावणाप्रमाणे अनेक लोक प्रतिकात्मकरित्या शनीचे रूप धारण करतात। जर तुम्ही पौराणिक मान्यता आणि विद्वानांच्या सूचनांचे पालन केले तर या काळात हनुमानजींची पूजा करणे खूप फायदेशीर आहे, कारण शनिदेवाने त्यांना वचन दिले होते की हनुमान भक्तांना शनीच्या वाईट नजरेचा त्रास होणार नाही। ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी कुंभ राशीच्या जातकांसाठी शनी 7.5चा दुसरा चरण चालू आहे, जो सर्वात कष्टदायक मानला जातो। जाणून घ्या, या राशीच्या लोकांना या टप्प्यातून कधी आराम मिळणार आहे। शनीच्या 7.5चे नाव ऐकताच लोक घाबरायला लागतात, कारण ही सर्वात धोकादायक मानली जाते। मकर, कुंभ आणि मीन या राशींच्या लोकांसाठी सध्या शनीची 7.5 सुरू आहे, ज्यामध्ये त्याचा शेवटचा टप्पा मकर राशीच्या लोकांसाठी सुरू आहे, दुसरा टप्पा कुंभ राशीच्या लोकांसाठी आणि पहिला टप्पा मीन राशीच्या लोकांसाठी सुरू आहे। ज्योतिषांच्या मते कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी 7.5चा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक आहे। तर या 7.5 पासून कुंभ राशीच्या लोकांना यापासून कधी आराम मिळेल? ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांना 29 मार्च 2025 रोजी शनी 7.5च्या वेदनादायक अवस्थेतून आराम मिळेल, कारण या काळात शनी मीन राशीत प्रवेश करेल। शनीचे मीन राशीत प्रवेश होताच कुंभ राशीच्या लोकांसाठी 7.5चा तिसरा चरण सुरू होईल, जो सामान्यतः कमी वेदनादायक असतो। कुंभ राशीच्या लोकांना 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनी 7.5 पासून पूर्ण मुक्ती मिळेल, कारण या दिवशी शनी मेष राशीत प्रवेश करेल। शनीचा मेष राशीत प्रवेश होताच कुंभ राशीचे लोक शनी 7.5 पासून मुक्त होतील, तर मीन राशीच्या लोकांसाठी त्याचा शेवटचा टप्पा सुरू होईल। 2.5 वर्षातून एकदा शनी आपली राशी बदलतो। आता शनीची राशी 29 मार्च 2025 रोजी बदलेल। या काळात शनिदेव आपल्या आवडत्या राशीत म्हणजे मीन राशीत प्रवेश करतील। त्यानंतर 2027 पर्यंत या राशीत राहील। मंडळी, ज्या लोकांवर शनीची 7.5 किंवा ध्येयाचा प्रभाव आहे त्यांनी गाडी जपून चालवावी। खोटे बोलणे, लबाडी, फसवणूक, चोरी, दारू, जुगार, व्यभिचार इत्यादींपासून दूर राहावे। धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात। जर तुमच्यावर 7.5 किंवा ध्येयाचा प्रभाव असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी उपवास करून शनी महाराजांची पूजा करावी।
शनिदेवाच्या कृपेने साडेसाती आणि ध्येयाचे दुष्परिणाम कमी होतील. तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनी स्तोत्राचे पठण करावे. साडेसाती आणि ध्येया राशीत असलेल्या लोकांनी दररोज या स्तोत्राचे पठण करू शकता. दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी राजा दशरथ यांनी सर्वप्रथम शनी स्तोत्राचे पठण केले होते. साडेसाती आणि ध्येयाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन छायादान करा. त्यासाठी स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल भरा. मंदिरात जाऊन त्यात आपली सावली पहा. त्यानंतर ते तेल गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. शनिदेवाचे आवडते झाड शमी आहे. शनिवारी शमीच्या झाडाची सेवा करा. त्याच्या मुळास पाणी द्या आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनीच्या बीजमंत्राचा ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा दररोज किमान 3 वेळा जप करावा. दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी तरी अवश्य करावा.